नमस्कार. आज आपण वेबच्या अदृश्य सांगाड्याबद्दल म्हणजेच HTML बद्दल जाणून घेऊया. कधी विचार केलाय वेबसाईटवर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र कशा राहतात? याचं उत्तर आहे HTML. हीच भाषा वेबचा मूळ आराखडा म्हणजेच ब्ल्यूप्रिंट बनवते. सोप्या भाषेत सांगायचं तर HTML म्हणजे एखाद्या घराची मजबूत चौकटच. ही एक मार्कअप भाषा आहे, प्रोग्रामिंग नाही. ती फक्त रचना सांगते, कामं नाही करत. आणि हे सगळं आपल्याला दिसतं कसं तर वेब ब्राउझरमुळे. तेच HTML कोडचं भाषांतर करतात. या सगळ्या HTML फाईल्स वेब सर्व्हरवर असतात आणि तिथून त्या ब्राउझरकडे येतात. चला तर मग पाहूया की या HTML डॉक्युमेंटमध्ये नेमकं असतं तरी काय. हे बघा, जवळजवळ प्रत्येक वेबपेजचा हाच मूळ साचा असतो. खूप सोपं आहे नाही का? यात मुख्य 3 भाग आहेत: रूट, हेड आणि बॉडी. अगदी मानवी शरीरासारखं. यातील हेड भागात असते पडद्यामागची माहिती, जसं की आपल्या पेजचं नाव. आणि बॉडी म्हणजे आपल्याला पेजवर जे काही दिसतं ते सगळं काही. पण या बॉडीमधल्या गोष्टींची रचना कशी केली जाते? त्यासाठी वापरले जातात टॅग्स. हे टॅग्स म्हणजे लेबल्स. ते ब्राउझरला सांगतात की समोर काय आहे, शीर्षक की परिच्छेद. आणि हे आहेत काही नेहमी वापरले जाणारे टॅग्स जे आशयाला व्यवस्थित मांडतात. जसं आपल्या उदाहरणात H1ने वेलकम हे शीर्षक तयार केलं आहे. इतरही अनेक टॅग्स आहेत, जसे की कोट करण्यासाठी किंवा ओळ तोडण्यासाठी. म्हणजे एक गोष्ट तर नक्की आहे, HTML हाच वेबचा खरा सांगाडा आहे. आणि ही रचना खूप महत्वाची आहे. यामुळेच सर्च इंजिन्सना पेज लवकर समजतं. हीच मूलभूत रचना साध्या साइट्स आणि मोठ्या डायनॅमिक साइट्समध्येही असते. HTML जर सांगाडा असेल तर मग वेबला स्टाईल आणि स्मार्टनेस कुठून मिळतो?